आपण बघितला हा पहिला टप्पा, आता आपण आहोत हा दुसरा टप्पा. आणि पद्मदुर्गला एक पडकोट पाहायला भेटतो. किल्ल्याच्या पुढे मोठा बुरुज बांधला जातो की जेणेकरून खालून ज्या टायमात शत्रू मारा करणार आहे तर डायरेक्ट तो मारा किल्ल्यावरती न होता पडकोटावर ना, कुणी बोलतं याला सराटीचे काटे बोलतात. त्याला हे काटे खूप टोचतात आणि हे टोचल्यानंतर पायांची खूप जलन होते. आता या ठिकाणी सुद्धा दिसत आहे तुम्हाला, हे पाणी दिसत असतील पण याला खूप असे तीक्ष्ण काटे. नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये तुमचे सर्वांचे स्वागत आहे. आज आपण जाणार आहोत जावळीच्या प्रांतामध्ये वसलेला अभेद्य असा किल्ला प्रतापगड या ठिकाणी. शत्रूला धडकी भरावी असा हा किल्ला. आता आम्ही येऊन पोहोचलो आहे महाबळेश्वरच्या डोंगर रांगेमध्ये आणि पाठीमागे दृष्टिक्षेपात दिसतोय तो प्रतापगड. प्रतापगडाच्या आता अगदी खालच्या बाजूला आम्ही आता पोहोचलेलो आहे आणि बाजूचा जंगल पॅचेस एवढा भयंकर आहे की या गोष्टीचा अंदाज लागतो की अफजल खानाला खरंच या ठिकाणी राजांनी बोलवण्याचं कारण समजून येतंय की राजांना माहित होतं एक तर अफजल खान इथं आला तर पुन्हा मागे जाऊ शकणार नाही. समोर बघू शकता आता यातून रस्ता काढलेला आहे पूर्ण जंगलामधून. त्यावेळेस कशा स्वरूपाचं असं हे जंगल. येऊन पोहोचलो आहे आपण बाली किल्ल्याच्या अगदी खालच्या बाजूला. बघू शकता या ठिकाणी पार्किंग केल्यानंतर साधारणतः अर्ध्या तासाचं सुद्धा ट्रेक नाही. वरती बघू शकता हा आपला बाली किल्ला आहे पूर्ण. इथूनच आपल्याला वरती ट्रेकला जावं लागतं. मुख्य प्रवेशद्वारापाशी आल्यानंतर आपल्याला बाजूला दोन्ही गुरुज दिसत आहे. तसेच वरती दोन शरद शिल्प बघायला भेटतात. आतमध्ये येताना आपल्याला हा दरवाजा बघायला भेटतो, लाकडी दरवाजा. बाजूला कसली वास्तू समजून येत नाही, परंतु या साईडला आपल्याला जे बघायला भेटली ती शिवकालीन तोफ बघायला भेटते. तर कुणी आपण आल्यानंतर या तोफेवरती बसण्याचा प्रयत्न करू नये. इथे बाजूला सूचना फलक लावलेले आहे, परंतु सूचना फलक बघण्याची जरूरत नाही आपल्याला. आपण या वास्तू व्यवस्थित जपल्या पाहिजे, यांच्यावरती बसलं नाही पाहिजे. आणि या ठिकाणी जे आपल्याला वास्तू बघायला भेटते ती पहिल्यांदा मला पण कन्फ्युज होती, परंतु थोडीशी माहिती घेतल्यानंतर समजलं. या ठिकाणी रात्रीच्या वेळी मशाल लावली जायची, याला मशाल स्टँड बोलतायत. महादरवाजातून बाहेर आल्यानंतर आपल्याला वरच्या बाजूला बाले किल्ल्याकडे जाण्यासाठी रस्ता आहे आणि समोरच्या बाजूला जो आहे जीवामाला बुरुज. अफजल खान भेटीवेळेस राजे खाली गेलेले त्यावेळेस जो घात झाला राजांसोबत, त्याच वेळेस सय्यद मंडांनी राजांवरती वार केले गेला. तो वार जीवामालाने झेलला आणि सय्यद मंडाचा हात वरच्यावरच कापला गेला. ज्यावेळेस राजे गडावरती आले तर सर्व मावळ्यांनी असे उद्गार काढले की होता जीवा म्हणून वाचला शिवा. आणि अफजल खाना भेटीच वेळीस जीवामालाचा खरंच मोलाचाच वाटा होता असं राजांनी बोललं गेलं. त्यावरूनच मागील बुरुंजास जीवामाला बुरुंजही नाव संबोधण्यात आलेले असं बोललं जातं. बुरुंजाच्या दिशेने जाताना आपल्याला त्यावेळेस आपल्याला जाती बघायला भेटतात. आता तुटलेल्या अवस्थेत बघू शकता, खालची जाते पूर्णतः व्यवस्थित आहे, वरची जाते तुटलेली. या ठिकाणी आपल्याला छोटासा एक फलक लावलेला आहे. तर प्रतापगडावरती आपल्याला 3 बुरुज बघायला भेटतात. आणि मागील व्हिडिओमध्ये आपण तोरणावरती गेलेलो होतो, जे छोटे डोर आपल्याला बघायला भेटायचे. आपण कन्फ्युज होते नक्की या ठिकाणावरून रसद पुरवली जायची का चोर दरवाजा असेल. तर या ठिकाणी तशी इन्फॉर्मेशन दिलेली. या ठिकाणी बारीक बघू शकता हे चोर दरवाजे आहेत. या ठिकाणी एक आहे, या ठिकाणी एक आहे, 2. त्याचनुसार या ठिकाणी एक 3 दिसतोय. तर अशा स्वरूपात आपल्याला प्रतापगडावरती 3 चोर दरवाजे बघायला भेटतात. जसे की आपण तोरणावरती पण काल काही स्वरूपात ते दरवाजे बघायला भेटले होते. या दरवाजांमधून वेळ प्रसंगी शत्रूने आक्रमण केल्यावर आपले मावळे योग्य जागेवर हलवले जायचे किंवा या ठिकाणावरून वरती जे मावळे असतील यांना रसद पुरवली जायची. जसं की आपल्या रामशेज वरती चोर दरवाजाने 6.5 वर्ष किल्ला लढवला गेला होता. बुरुंजावरती जाताना खालच्या बाजूला आपल्याला या ठिकाणी छोटासा दरवाजा दिसतो. त्या ठिकाणावरून आपण बुरुंजाच्या खालच्या बाजूला जाऊ शकतो. पाठीमागे हा दरवाजा आहे. तशी जी खालील बाजूची तटबंदी तुटलेला आहे, परंतु त्याच्या बाजूला पुरातन खातो आता देखभाल करते. आणि या ठिकाणावरती आपण उभं राहिल्यानंतर आपल्याला समोरील बाजूस सफेद कलर मध्ये थोडीशी वास्तू दिसते. याच ठिकाणी छत्रपती शिवाजीराजे अफजल खान यांची
10 नोव्हेंबर 1659ला भेट झाली होती. त्यावेळेस अफजल खानाचा मृत्यू झाला. त्याच वेळेस येथे छोटीशी जिजाऊ आऊसाहेबांनी वास्तू उभारण्यास सांगितली होती. हीच वास्तू आज देखील आपल्याला येथून दिसत आहे. गडाची उभारणी करत असताना बालेकिल्ल्याच्या संरक्षणाकरिता मोक्याची जागा निवडून त्या ठिकाणावरती बलदंड असा उंच बुरुज उभा केला जात असायचा, जेणेकरून परशत्रूचे आक्रमण झाल्यास त्याच्या या ठिकाणावरून हालचाली टिपता याव्यात. याकरिता या बुरुजाचे एक महत्त्वाचे स्थान असायचे. त्या स्वरूपात आपल्याला प्रतापगडावरती बलदंड असे बुरुज बघायला भेटतात. जीवामाला बुरुजाकडून आपण वरती बालेकिल्ल्याच्या दिशेने चाललो आहे. बालेकिल्ल्याच्या दिशेने जाताना जो आपल्याला वरती डाव्या हाताला जो बुरुज दिसतो तो भग्न अवस्थेत आहे थोडासा, त्यामुळे त्या बाजूला पर्यटक आपल्याला दिसून येत नाही. वरती जाताना आपल्याला हा जो बुरुज दिसतोय याच्या डाव्या बाजूने पूर्वीचा राजमार्ग होता. ह्या बुरुजाच्या अगदी बाजूनेच जो मार्ग आहे हा मार्ग आत्ता स्थित बंद आहे. हा मार्ग राजमार्ग ठरला जात असायचा, कारण की तुम्ही बघू शकता या मार्गाच्या अगदी वरच्या बाजूला या ठिकाणी ही जी खोबणी दिसते, या ठिकाणी जसं समोरील बाजूस भगवा पताका फडकतोय त्याच स्वरूपात या ठिकाणी भगवा पताका फडकवल्या जात असायचा. येथूनच पुढे एंट्रन्स केल्यानंतर वरती बघू शकता डाव्या बाजूला जो आपल्याला रस्ता दिसतो आता या ठिकाणी दगडी माती ढसाळलेल्या असल्यामुळे हा मार्ग पूर्ण अमर झाला. परंतु वरती जी दीपमाळ दिसते आपल्याला, या ठिकाणी भवानी मातेचं मंदिर आहे. याच मंदिरापासूनच वरती बालेकिल्ल्यात प्रवेश केला जात असायचा. तो जो मार्ग दिसत होता आपल्याला त्या ठिकाणावरून असा बुरुजावरती यायला मार्ग होता, परंतु आता तो भग्न अवस्थेत असल्यामुळे तिकडून येण्यास बंद केलेला आहे. या ठिकाणावरून वरती गेल्यानंतर आपल्याला बघायला भेटतं ते भवानी मातेचं मंदिर. या ठिकाणी आपल्याला जे तळं दिसतंय हे शिवकालीनच तळं होतं. तर ह्या तळ्याची जे खोद काम जे चाललं होतं हे 2 वर्ष 2 महिने चाललं होतं. याचा विस्तार तुम्ही बघू शकता मोठ्या स्वरूपात आहे. तटबंदीने वरच्या बाजूला जात असताना आपल्याला पाठीमागे 2 दीपमाळा दिसत आहेत. या दीपमाळांच्याच ठिकाणी भवानी मातेचे मंदिर. हे भवानी मातेच्या मंदिरात आज रविवार असल्यामुळे मोठ्या प्रमाणात गर्दी, त्यामुळे आपण डायरेक्ट मंदिराकडे न जाता आपण अपोजिट साईडच्या तटबंदीकडे आलेलो आहे. इकडील आपण तटबंदी कशा स्वरूपात आहे ती बघूया. आपला जीवामाला बुरुज, त्याच्या पुढील जो मुख्य प्रवेशद्वाराच्या वरती जो बालेकिल्ला जाणारा रस्ता आपण बघितला तो बंद झालेला, तो बुरुज त्याच्या अगदी डाव्या बाजूने आपण पुढे आलेलो आहे. पुढे आल्यानंतर आपल्याला मोठ्या स्वरूपात या ठिकाणी तळं पाहायला भेटलेलं आहे. त्या तळ्यापासून आपण इकडे आता वरती आलेलो आहे. वरच्या बाजूला भवानी मातेचं मंदिर असून येथील स्थानिक लोकांची वस्ती आहे. परंतु आता वरती आपण बघू शकतो स्थानिक लोकांची वस्ती असूनही किल्ल्याची या स्वरूपात अवस्था आहे. पूर्णतः गवतात साम्राज्य वाढलेलं आहे किल्ल्यावरती. आपल्याला खरंच त्या बाजूकडील तटबंदी बघण्यासारखी दिसते. जेव्हा मला बुरुज असते तर माहिती फलकावरती आपल्याला दाखवलं होता चोर दरवाजा. या ठिकाणी आपल्याला चोर दरवाजा बघायला भेटतोय. तुम्हाला छोटासा दिसतोय की नाही काय स्वरूपात माहिती. आता बघू शकता चोर दरवाजा पुढच्या बाजूला जो बुरुज आहे हा कर्व आकारामध्ये, म्हणजे खालून जर एखाद्या शत्रून जर वरती बघितलं तर तो दरवाजा समजून येणार नाही. म्हणजे वेळप्रसंगी या दरवाजाने रसद पुरवली जात असावी. एखादा प्रसंग ज्यावेळेस घडतो त्यावेळेस रसद पुरवण्यासाठी या दरवाजांचा वापर केला जात असतो. या ठिकाणी दरवाजा दिसतोय बघा. आपण तिकडे पुढे जाऊन त्या दरवाजाकडे जाण्यासाठी मार्ग आहे का बघूया. ह्या बाजूस आपण बघू शकता ज्या ठिकाणी चोर दरवाजा आपल्याला इथे खाली दिसतोय, या ठिकाणी जाण्यासाठी पूर्णतः गवताचं साम्राज्य, त्यामुळे या ठिकाणी जायला जागा दिसत नाही. त्या बाजूने आपल्याला या ठिकाणी दरवाजा दिसत होता, परंतु आता खाली कोणत्या प्रकारचं काही समजून येत नाही, कारण खूप खोल असा डीप आहे या ठिकाणी. खाली बघू शकता ही प्रतापगडाच्या खाली गर्द झाडी कशी दिसते बघा. आता जर एवढे जबरदस्त जंगल आहे तर त्यावेळेस काय असू शकते तुम्ही अंदाज घेऊ शकता की प्रतापगडाचा वरचा बालेकिल्ला या ठिकाणी समोर ज्या ठिकाणी आपल्याला दिसतोय त्या ठिकाणी अफजल खानाचा शामियाना उभा होता. म्हणजे जर काही जर हालचाल झाली तर वरून पूर्णतः लक्ष केंद्रितच ठेवला होता तो. तुम्ही स्पॉट बघू शकता कशा प्रकारे राजांनी नियोजन केलं होतं. आणि या ठिकाणी खरंच अफजल खान आला तरी
पुन्हा मागे जाणं मुश्किलच होतं त्याला. समजून आले नाही काही गोष्टी, परंतु आपल्या राजांचा जो होता हा पूर्णतः गनिमी कावा होता. याच गनिमी कावाच्या जीवावरती संपूर्ण स्वराज्य आपल्या राजाने उभं केलेलं आहे. बघू शकता त्या स्वराज्यातील प्रतापगडाचा एक बाली किल्ला. तटबंदीवरती जागोजागी आपल्याला या ठिकाणी निगराणीसाठी अशा जागा दिसत आहेत. आता या ठिकाणी एक दिसते, या ठिकाणी पण दिसते बघा. इकडे कॅमेरा या ठिकाणावरून ज्या गोष्टी अवेलेबल असतील, भाले झाले, या ठिकाणून भाला मारू शकता किंवा काही तेल असेल तेल टाकू शकता, दगडगोळे जी काही साधन सामुग्रीवरती अवेलेबल असेल. पण या ठिकाणी जे डिस्टन्स आहेत हा डिस्टन्स झाला आणि तेथील डिस्टन्स झाला, म्हणजे येथील सैनिक जो जागा कव्हर करणार आहे तो एवढी जागा खालची कव्हर करणार आणि येथील जो सैनिक आहे हा इकडचे, म्हणजे साधारणतः हे दोन्हीचे सैनिक उभे राहणार आहे. खालची पूर्णतः जागा कव्हर करणार आहे. इथले बघू शकता, वरती कव्हर करू शकता, खाली करू शकता. मित्रांनो, भरपूर जणांना असा प्रश्न पडतो की गड किल्ल्यांवरती गेल्यावर काय बघायचं, गड किल्ल्यावरती कशासाठी जायचं. तर आता या ठिकाणी बघू शकतो आपल्याला चढताना ही पायरी साधारणतः गुडघ्या एवढी लागते आणि हा पाषाण बघू शकता एवढा म्हणजे मोठा. तर तुम्ही अंदाज करून घ्या की त्यावेळेचा आपला मावळा किती बलाढ्य असू शकतो. की या ठिकाणी दगड लावायचं म्हटल्यावरती तो मावळा काय बारीक नसणारच, नक्कीच हा दगड हलू शकणार असणार. तर त्याच स्वरूपात जे आपले मावळे होते त्यांची शरीरयष्टी आपल्याला गड किल्ल्यांवरती आल्यावरती समजून येते. तसेच येथील स्थापत्य कला जी आहे किंवा वास्तुकला जी आहे गड किल्ल्यांची ही आपल्याला बघायला भेटते. या ठिकाणी आपल्याला एक दरवाजा दिसतोय, यातून आपण येता खाली जाऊन बघूया काय. आता आपण आलो आहोत यशवंत बुरुज पाशी. आता या ठिकाणी जर बुरुज जर बघितला तर पाठीमागे आपण जीवामाला बुरुज बघितला, त्या ठिकाणी आपल्याला एकच टप्पा दिसलेला बुरुजाच्या खालच्या बाजूला. बरोबर की जसा पद्मदूरला एक पडकोट पाहायला भेटतो, किल्ल्याच्या पुढे मोठा बुरुज बांधला जातो की जेणेकरून खालून ज्या टायमात शत्रू मारा करणार आहे तर डायरेक्ट तो मारा किल्ल्यावरती न होता पडकोटा होणार, त्यामुळे आपले आतले सैन्य व्यवस्थित राहू शकतात. तसाच इथं या ठिकाणी 3 टप्प्यामध्ये हा बुरुज उभा आहे. आता हे बघू शकतो आपण, या ठिकाणी हा पहिला टप्पा आहे, याच्यावरती जो दिसतोय हा दुसरा टप्पा, त्याच्याही वरती जो आहे तो तिसरा टप्पा आहे. या बुरुजावरती आपल्याला 3 टप्पे बघायला भेटतात. म्हणजे हे एक पडकोटाचं स्वरूप इथं पण मांडलं गेलेलं दिसतंय. यशवंत बुरुज हा 3 टप्प्यात असण्याचं कारण पण एक वेगळंच आहे. खालच्या बाजूला जर बघितला तर सपाट भूभाग दिसतोय. या सपाट भूभागावरती शत्रू साधारणतः खालच्या बाजूला तोफा लावू शकतो. या तोफा लावल्यामुळे शत्रूचं एक नियोजन असतं की समोरील जो बुरुज आहे याच्या डायरेक्ट वरील बाजूस न मारा करता बुरुजाच्या खालच्या बाजूला मारा करायचा, जेणेकरून खालून जर बुरुज ढासळला तर पूर्ण तटबंदी आणि बुरुज पूर्णच खाली ढासळला जाईल. याच्यातून शत्रूला पूर्णतः बाली किल्ल्यावरती जाण्यासाठी मार्ग हा मोकळा होऊ शकतो. या स्वरूपात इथं जर बघितलं तर समोरून जर शत्रूने मारा जर केला या पडकोटावरती किंवा म्हणू शकतो किंवा या टप्प्यावरती मारा करू शकतो. म्हणजे ह्या जरी याला काही इजा पोचली परंतु वरचा बुरुज पूर्णतः सेफली राहू शकतो. या स्वरूपामुळेच या ठिकाणी तुम्ही बघू शकता येथील भौगोलिक मांडणीमुळे या यशवंती बुरुजाला खरंच खूप प्राधान्य दिलेलं आहे, हे आपल्याला दिसून येतंय. जसं म्हटलं तुम्हाला यशवंती बुरुजाचा हा पडकोटच आहे. खाली आपण बघितला हा पहिला टप्पा, आता आपण आहोत हा दुसरा टप्पा, आणि हा जो वरती दिसतोय आपल्याला मोठ्या स्वरूपात हा तिसरा टप्पा. बघू शकता खरंच या बुरुजाचं किती महत्वाचं स्थान होतं. तर चला आता आपण पुढे जाऊ, रेडका बुरुजाकडे जाऊया. समोर जो दिसतोय आपल्याला तो रेडका बुरुज आहे. बुरुजापासून पुढे जात असताना आपल्याला या बाजूला एक पाण्याचं छोटंसं तळ दिसतंय. त्या तळ्याकडे जाण्यासाठी या ठिकाणाहून पायरी मार्ग, पण आत्ता खाली रस्ता पूर्णतः बंद आहे. हे बघू शकता या बाजूला तळे आहे. या ठिकाणी आपल्याला खूप खोल अशी दरी दिसते. खूप या ठिकाणी मी बघू शकता मित्रांनो, वरच्या बाजूला आपण तळ बघितलंय, पण या तळाच्या अपोजिट साईडला खूप असा खोलीचा आणि खूप मोठा असा बुरुज हा बघू शकता. खूप हाईट आहे या ठिकाणी. म्हणजे वरून जे पाणी येणार आहे हे कोणत्या प्रकारे तटबंदीला इजा न करता खालच्या मार्गाने डायरेक्ट पुढे गळईमध्ये काढून दिलेले. हे बघू शकता खोली किती. नक्कीच राजांनी प्रत्येक गड किल्ल्यांवरती तसंच वास्तू या जपण्यासाठी, पाणी ऊन वारा यांच्यापासून संरक्षण होण्यासाठी
उत्कृष्ट अशी मांडणी केली जात असायची। इकडनं आपण आलेलो, इकडे तळ बघितले, उंबराचं झाड, आणि हा आम्हाला भेटलेला आहे प्रतापगडावरील रानमेवा औदुंबर। वरती पण जाता इथं पण खूप छान आहे, गोड आहे। हे आमच्या दादाला औदुंबर तोडलेलं आहे, याला मागे हा। यामध्ये तुम्हाला वाटत असेल किडे आहेत, परंतु किडे नसून याच्यात ते जीव असतायत। जशी आपण पनीर बनवतो, दही बनवतो, जी प्रक्रिया होती तशीच ही नैसर्गिक प्रक्रिया आहे। हे जर किड्यांस्वरूप जर दिसत नसेल तर या औदुंबराच्या फळाला गोडीच लाभणार नाही आपल्याला, एकदम गोड आहे। किल्ल्यावरती जाताना शॉर्ट पॅन्ट वापरून नका, कारण की आता हे बघू शकता ते काटे तुम्हाला दिसत आहे की नाही माहित नाही। अब हे कोणी बोलतं याला सराटीचे काटे बोलतात याला। हे काटे खूप टोचत आहेत, आणि हे टोचल्यानंतर पायांची खूप जलन होते। आता या ठिकाणी सुद्धा दिसत आहे तुम्हाला, हे पाणी दिसत असतील पण याला खूप असे तीक्ष्ण काटे आहेत। त्यामुळे किल्ल्यांवरती जाताना शॉर्ट पॅन्ट घालून जाऊ नका, फुल स्लीव फुल पॅन्ट यूज करा। इथे पण घाला, हे बघ गेले फाटके। आत्ता आपण येऊन पोहोचलो आहे रेडका बुरुजवरती। रेडका बुरुजाचं स्वरूप असं दिसतं की या बाजूला एक बुरुज आहे, आणि आत्ता आपण उभे आहोत या ठिकाणी एक बुरुज आहे। जसे रेड्याला दोन शिंग असतात गोल गोल, त्या स्वरूपात या दोन बुरुज, यामुळेच या बुरुजांना रेडका बुरुज बोलतात। परंतु या ठिकाणी खाली निरीक्षण केल्यानंतर असं दिसून येतंय की जावळीचा प्रांत हा प्रांत खरंच जाळीसारखा पसरलेला होता। आता ह्या बाजूला खाली बघू शकता घनदाट झाडी। रेडका बुरुज पासून आपण पुढे आल्यानंतर तटबंदीवरून जाताना आपल्याला या ठिकाणावरून बघू शकता आपले मावळे खालील प्रदेशावरती निगराणी करीत असणार। हे बघा, हा खालचा प्रदेश। इकडे वरती जायचंय आपल्याला, आपण इकडून खालून आलेलो आहे रेडका बुरुजचा कडून। या ठिकाणी तटबंदी मोठ्या प्रमाणात दिसते। पाठीमागे जो दिसत आहे आपल्याला रेडका बुरुज आहे, या बुरुजापासून थोडंसं पुढे आल्यानंतर आपल्याला जो बुरुज दिसून येतो या ठिकाणी चोर दरवाजा आहे। आपल्याला प्रतापगडावरती एकदम सुव्यवस्थित चोर दरवाजा हा बघायला भेटला। त्या ठिकाणावरील जो दरवाजा होता तो पूर्णतः बंद झालेला होता, परंतु हा दरवाजा उत्तम प्रकारे आपल्याला बघायला भेटलेला आहे। हे बघू शकता, याची जी हाईट आहे एकदम छोटीशी आहे, याच्यामुळं हा दरवाजा दिसून येत नसायचा। आणि याच्यात जे बाहेरील बाजू दिलेले दोन बुरुज, जेणेकरून शत्रू खालच्या बाजूला जर असेल तर त्याला या ठिकाणी दरवाजा आहे हा समजून सुद्धा येणार नाही। आणि नक्कीच वेळ प्रसंगी या ठिकाणावरून रसद पुरवली जात असायची। आपण खाली बघू शकतो या बाजूकडील परिसर, शत्रूला समजणार सुद्धा नाही की या ठिकाणी चोर दरवाजा असू शकतो। जसं की आता या ठिकाणी जे झाडे आहेत तसे शिवकालीन सुद्धा या ठिकाणी झाडे झुडपे असणार आहे। चोर दरवाजापासून आपण आता पुढे चालल्यानंतर आपल्याला बाहेरील बाजूस बसण्यासाठी किंवा येथे लहान मुलांना खेळण्यासाठी सुंदर असं गार्डन बनवलेलं आहे। बाजूला बघू शकता या ठिकाणी छोटे छोटे कट्टे बनवलेले आहेत। परत या ठिकाणी काय रांजण, या ठिकाणी शिवकालीनच म्हणावं लागेल असा एक अंदाज। रांजण दिसतोय, दगडामध्ये रांजण आहे पूर्णतः। बाजूचा परिसर, येथील झाडं वगैरे खूपच सुंदर अशा प्रकारे ठेवलेली आहेत, कारण येथे वरती बघू शकता माकड वगैरे या झाडांवरती राहत आहे। आणि पक्ष्यांचा सुद्धा किंवा रानकिड्यांचा आवाज येतो, तुम्हाला येतच असेल। यावरून तुम्हाला अंदाज लागलाच असेल की खरंच कशा स्वरूपात या ठिकाणी गार्डन ठेवलेले आहे। ही बाजूची बघू शकता तटबंदी। ह्या तटबंदीने पुढे गेल्यानंतर आपल्याला जो बुरुज लागतोय याच्या बाजूलाच भवानी टाकी आहे। या टाक्यावरूनच त्याही बुरुजाला भवानी बुरुज असं बोललं जात आहे। वरती बाले किल्ल्यावरतीच आपल्याला गार्डन मध्ये अश्वरूढ छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आहे। हे ठिकाण प्रतापगडावरील सर्वात उंचीचे ठिकाण असून याच ठिकाणावरती
मोरोपंत पिंगळे या मातब्बर मावळ्यांनी छत्रपतींसाठी लहानपण सुबक असा राजवाडा बांधला होता. आज त्याच जागी आपल्याला निसर्ग सौंदर्याने नटलेला परिसर बघावयास मिळतो. मुख्य बालेकिल्ल्यावरती आल्यानंतर आपल्याला केदारेश्वराचं मंदिर बघायला मिळतं. हे इच्छापूर्ती मंदिर समजलं जातं. आपली इच्छा मागितल्यानंतर इच्छा पूर्ण होते, त्यामुळे स्वयंभू इच्छापूर्ती मंदिर बोललं जातं. छत्रपती शिवाजी महाराजांनी जावळी हा प्रांत स्वराज्यात सामील करून घेतला. जावळीच्या खोऱ्यामध्ये भोरप्या डोंगर मोक्याचा असल्याने या डोंगरावरती प्रतापगडाची बांधणीचे आदेश महाराजांनी मोरोपंत पिंगळे या मातब्बर मावळ्यास दिले. गडाची बांधणी करीत असताना उत्खननादरम्यान स्वयंभू केदारेश्वराच्या मंदिराचे दर्शन झाले. आजही त्या शिवलिंगाचे दर्शन आपल्याला प्रतापगडावरती आल्यानंतर होते. मित्रांनो, आत्ता आपण आलो आहोत भवानी मंदिरापाशी. आपण केदारेश्वराच्या मंदिरापाशी ज्यावेळेस होतो त्या ठिकाणीच 1656 मध्ये भवानी मातेच्या मंदिराची पायाघेणी सुरुवात केली होती. त्याच ठिकाणी खाली केदारेश्वराचे मंदिर पायामध्ये सापडले. त्यानंतर 1656 मध्ये पुढे राजांनी आदेश दिला की भवानी मातेच्या मंदिराची उभारणी या ठिकाणी करण्यात यावी. आत्ता आपण बघू शकतो या स्वरूपात भवानी मातेचं मंदिर उभे आहे. प्रकारे मित्रांनो, आत्तापर्यंतचा व्हिडिओ येथेच थांबवतो. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. तसेच बाजूच्या बेल आयकॉनच्या घंटीला प्रेस करा, म्हणजेच तुम्हाला नवनवीन व्हिडिओ टाकल्यानंतर नोटिफिकेशन येतील. तर चला भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.